गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी रेडीमेड चॉकलेट प्रीमिक्स वापरून केक स्पॉन्ज तयार करून घेतला. त्यासाठी 1 कप प्रीमिक्स वापरलं आणि त्यानंतर केक पूर्ण थंड झाल्यानंतर तो हाताने बारीक करून घेतला, कारण आज मला चॉकलेट बॉल्स तयार करायचे आहेत. हे व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी व्हाईट चॉकलेट गनाश घातलं. त्यासाठी व्हाईट चॉकलेट घेतलं आणि थोडंसं दूध घालून ते मेल्ट करून घेतलं. त्यानंतर मी स्ट्रॉबेरी क्रश वापरला. स्ट्रॉबेरी क्रश मी 2 चमचे वापरले आणि व्हाईट चॉकलेट गनाश आणि स्ट्रॉबेरी क्रश आपल्या केक स्पॉन्जमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. हे सर्व मी अगदी हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे. हे चॉकलेट बॉल्स आपल्याला अगदी हलक्या हाताने आणि अलगद तयार करून घ्यायचे आहेत. हे सर्व मी अंदाजे तयार केले आहेत. हे फार जोराने दाबायचं नाहीये, कारण ज्यावेळेला आपण हे चॉकलेट बॉल खाणार तेव्हा ते अगदी सॉफ्ट वाटले पाहिजेत. हे बघा, अशा प्रकारे ओपन केल्यानंतर ते अगदी अलगद ओपन झाले पाहिजेत. त्यासाठी अगदी हलक्या हाताने मी ते चॉकलेट बॉल तयार केले आणि थोडंसं 2 हातांच्या तळहातावर त्याला आकार दिला आणि चॉकलेट बॉल्स तयार केले. या मिश्रणापासून माझे 10 चॉकलेट बॉल्स तयार झाले. त्यानंतर एका पातेलीमध्ये मी पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यावरती डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं. डार्क चॉकलेट कंपाऊंड मी वापरलंय मोर्डे कंपनीचं. त्यानंतर चॉकलेट बॉल्स या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये डीप केले आणि एक्स्ट्रा चॉकलेट काढून घेतलं आणि त्यानंतर बटर पेपरवर हे चॉकलेट बॉल्स काढून घेतले. या बॉलवरचे चॉकलेट पूर्णपणे सेट व्हायच्या आत आपल्याला त्याच्यावरती काही स्प्रिंकल्स टाकून घ्यायचे आहेत. मी चॉकलेट्स कपकेक वगैरे तयार करत असते, त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये स्प्रिंकल्स होते. तुम्ही त्याच्यावरती तुमच्या घरात जर ड्रायफ्रुट्स असतील तर ते वापरले तरी सुद्धा ते खूप छान दिसतील. आणि अशा प्रकारे माझे चॉकलेट बॉल्स तयार झाले, जे मी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याच्यानंतर तयार झालेल्या चॉकलेट बॉल्सला जे एक्स्ट्रा चॉकलेट होतं ते सुरीने अलगद काढून घेतलं आणि पेपर लायनरमध्ये, अशा प्रकारे माझ्याकडे पेपर लायनर आहेत, त्या पेपर लायनरमध्ये हे बॉल ठेवले. खूप छान दिसतात. आणि आजची माझी 10 चॉकलेट बॉल्सची ऑर्डर पूर्ण झाली. हे चॉकलेट बॉल्स खूप छान लागतात. वरती चॉकलेट स्प्रिंकल्स, आतमध्ये केक स्पॉन्ज, स्ट्रॉबेरी क्रश, चॉकलेट खूप छान लागतं. मुलांना तर प्रचंड आवडतं. थँक यू फ्रेंड्स.